नमस्कार मैत्रिणींनो, आज नाश्त्याला दुधी भोपळ्याचे पराठे बनवलेले आहेत. हे पराठे टॅमॅटो सॉस, शेजवान चटणी आणि लोणच्याबरोबर खातात. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता. मी इथे एक स्वच्छ धुतलेला व साल काढलेला दुधी भोपळा घेतलेला आहे आणि तो खिसणीवरती खिसून एकदम बारीक खिसून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी थोडेसे मीठ टाकणार आहे, कारण दुधी भोपळ्याला पाणी सुटले पाहिजे. मीठ टाकल्यानंतर थोड्या वेळाने एक 10-15 मिनिटानंतर मी हा सर्व दुधी भोपळा पिळून त्याच्यातील पूर्ण पाणी काढून घेणार आहे. नंतर त्यामध्ये आले लसणाची पेस्ट, हळद, मिरची, खलबत्त्यामध्ये बारीक चिचलेली मी मिरची घेतलेली आहे. नंतर त्यामध्ये ओवा घातलेला आहे, थोडीशी धना पावडर, थोडी जिरा पावडरही घातलेली आहे. आता मी चपातीची पीठ म्हणजेच कणिक त्यामध्ये मिक्स करून चांगले मळून घेणार आहे. हे बघा, मी मळून घेतलेलं आहे. कणिक माझी तयार आहे. आता मी याचे छोटे छोटे पराठे बनवत आहे. प्रथम मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत. आता मी याचे छोटे छोटे पराठे लाटणार आहे. मैत्रिणींनो, दुधी भोपळ्याचे पराठे खायला फार छान लागतात. तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता माझा पराठा तयार झालेला आहे. तो मी भाजून घेत आहे. चांगल्या प्रकारे दोन्ही साईडने मी पराठा भाजून घेतलेला आहे आणि हा मी प्लेटमध्ये आता काढून घेत आहे. दुसरा पराठाही माझा लाटून तयार झालेला आहे. तो पहा, मी अगदी पातळ असा पराठा लाटलेला आहे. याला सुद्धा मी चांगले भाजून तव्यामध्ये घेत आहे. हा पराठा देखील मी दोन्ही बाजूने चांगला खरपूस असा भाजून घेत आहे. मी नेहमीच नाश्त्याला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या भाज्या वापरून नेहमीच पराठे करत असते. त्यातल्या त्यात दुधीचा पराठा सर्वांनाच खूप आवडतो. पराठ्याबरोबर खायला मी घरी बनवलेलं हे लोणचंही ठेवलेलं आहे.